हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? होप्स सगळेजण खूप छान असतील. तर मी साक्षी शिंदे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर बघा, खूप दिवस झालं मी बेबी शॉवरचा फर्स्ट पार्ट टाकला आहे आणि बाकीचेच व्हिडिओ पोस्ट करते आहे आणि सगळ्यांना खूप जास्त आतुरता आहे की आपला बेबी शॉवर ब्लॉग कधी येणार. तर फायनली आत्ता मी तो पोस्ट करते आहे किंवा मी आत्ता तो टाकणार आहे. आपल्या सगळ्या ज्या क्लिप होत्या त्या फोनमध्ये एकही क्लिप नव्हती आपली व्लॉगसाठी, कारण माझा फोन कोणाकडे होता हेच मला माहीत नव्हतं कार्यक्रमामध्ये पूर्ण ह्याच्याकडे त्याच्याकडं. त्याच्यामुळे सगळ्या क्लिप घेतलेल्या आहेत त्या कॅमेरामध्ये घेतलेल्या होत्या. मग जेव्हा त्यांनी आत्ता मला सगळ्या क्लिप सेंड केलेल्या आहेत त्याच्यानंतर मी आत्ता तो व्लॉग एडिट करून टाकणार होते. त्याच्यामुळे मला खूप जास्त लेट झाला. मला क्लिप लवकर आल्या होत्या पण त्याच्यात माझी तब्येत पण खराब झाली, तब्येत पण ठीक नव्हती. त्याच्यामुळं मी थोडासा डिले केला. पण आत्ता वेळ न घालवता आपण सुरुवात करतोय बेबी शॉवरच्या ब्लॉगला. कसा वाटला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर चला आपण सुरुवात करूया बेबी शॉवरच्या व्हिडिओला. तर पहा, आत्ता झालेली आहे आपल्या व्हिडिओला सुरुवात. जसं की मी सांगितलं, पण मी एक नॉर्मल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, पण मी सॉन्ग नाही घेतलं जे मला फोटोग्राफरने एडिट करून दिलं होतं, कारण कॉपीराईट येतं. तर बघा, अशी सुंदर अशी आपली एंट्री झाली होती, पण व्लॉग व्हिडिओ घ्यायला कुणीच नव्हतं. सो हा व्हिडिओ आपला रीलसाठी बनवला होता. तर बघा, अशी झाली आपली सुंदर अशी एंट्री आणि इथे आम्ही फोटोशूट करत होतो. साक्षीचे डोहाळे जेवण सुंदर असा बनवलं होतं बॅनर. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आतमध्ये आलेल्याच्या नंतर मी यांना सुंदर असा रुखवत दाखवला, जे मम्मी घरून बनवून घेऊन आलेली, काही बेकरीमधून घेतलं होतं, फ्रूट्स वगैरे सगळे होते. ते दाखवून झाल्यानंतर मला फौजी घेऊन आले स्टेजवरती आल्यानंतर पण ते मला सगळं काही दाखवत होते की किती सुंदर केलेलं आहे. जेव्हा आम्ही वरती येत होतो तेव्हाच ते मला दाखवत होते की हे किती छान डेकोरेशन करून घेतले म्हणून. त्याच्यानंतर आपला ओटी भरण्याचा कार्यक्रम, तर सगळ्यात पहिली ओटी मम्मीने भरली, कारण ओटी भरणं हाच कार्यक्रम होता आपला मेन. तर सुरुवात झाली, कारण खूप उशीर झालता, म्हणजे 7:30 वाजलेला प्रोग्राम स्टार्ट करायला. पावसाने आम्ही 5-6च टायमिंग दिलं तर सगळ्यांना, पण पावसाने खूप गोंधळ घातलेला, त्याच्यामुळं लोकांना यायला पण वेळ झाला हॉलला आणि लोक आपली गावाकडून येणार होती. तर असंच मम्मीने औक्षण वगैरे केलं, मम्मीने ओटी वगैरे भरली. मम्मीने ओटी भरल्यानंतर ज्या बाकीच्या सगळ्या बायका होत्या, म्हणजे जेवढ्या पण आलेल्या, ओटी जी 5 बायकांनी मिळून जी भरतात ती ओटी त्याच्यानंतर भरून घेतली सगळ्यांनी मिळून, कारण ती 5 बायकांची ओटी असते. त्याच्यामुळं ती ओटी पण सगळ्यांनी भरून घेतली. आणि सगळ्यांना थँक्यू, ज्यांना मी इन्व्हिटेशन केलं होतं ते सगळेजण आलत्या. ह्या सगळ्या माझ्या आंटी आहेत, चुलत्या आहेत, आणि काही होती जे जवळचीच होती पण जवळची असून सुद्धा आले नाहीत. पण असो, जे होते ते तरी माझ्यासोबत होते. जे नव्हते त्यांचा विचार मी काल पण केलेला नाही आहे, आज पण करणार नाही आणि उद्याही करणार नाही आहे, कारण अशा प्रोग्राममध्येच आपल्या लोकांची साथ समजते. तर जी होती तीच माझी लोकं, जी नव्हती त्यांचा मी कधी आजही विचार करत नाही आणि उद्याही करणार नाही. तर बघा,
आणि जेवढे आलते तेवढ्यांचं पण मी घेऊ शकले नाही सगळ्या बायकांचं, तर त्यांच्यासाठी पण सॉरी की मी सगळ्यांची क्लिप नाही घेऊ शकले. पण हे माझं छोटंसं बाळ मला सुंदर असं गिफ्ट घेऊन आलं होतं. मग ते गिफ्ट मी अनबॉक्स केलं आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती आणि जी की मला फार आवडली, म्हणजे खूप सुंदर होती. तर तिने दिला, तिच्यासोबत सुंदर असा फोटो घेतल्यानंतर श्रावणीने सुद्धा खूप सुंदर नंतर मला सुंदर असं गिफ्ट दिलं. तुम्ही बघू शकता गणेश आणि लक्ष्मीजी होत्या. आणि बघा बाकीचे लगेच जेवायला फटाफट बसलेले, कारण त्यांना घरी जायचं होतं पावसामुळे. तर बघा तुम्ही एंट्री पाहिली. एंट्री झाल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं, कारण ऑलरेडी काय झालं होतं की बेबी शॉवर दिवशी नेमकं पाऊस आला होता. 15 ऑगस्टला बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बऱ्याच ठिकाणी पण पाऊस असेल. खूप जास्त ठिकाणी पाऊस होता. तर त्याच्यामुळं मला खूप म्हणजे आम्हाला घरातून निघायलाच उशीर झाला, हॉलकडे यायला 7:30 वाजल्या. त्याच्यामुळं कार्यक्रमाला लेट झाल्यामुळं आमचे जास्त फोटोज किंवा व्हिडिओज शूट नाही झाले. गेलो, थोडेफार फोटोज वगैरे शूट झाले आणि लगेच मग बायकांनी ओवाळलं, ते पण तुम्ही पाहिलं. ओटी भरायची असती, ती ओटी वगैरे भरली. त्याच्यानंतर पण परत ओटी वगैरे भरून झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट झालं. त्याच्यानंतर सगळेजण जेवायला गेले. जेवण ते पण पाहिलं तुम्ही, जेवायला गेले. ते झाल्यानंतर तर पहा, त्याच्यानंतर आपण जे बघतात बर्फी पेढा विठ्ठल रुक्माई, तर आपण विठ्ठल रुक्माई ठेवलेले. तर आपला तो प्रोग्राम झाला त्या हळदी कुंकवानंतर, ओटी भरणनंतर. तर त्याच्यामध्ये सुंदर असे निघाले विठ्ठल आणि मला दिसत नव्हतं समोरून. तर मग मी पिऊला समोर विचारलं की काय निघालं, तर तिने सांगितले विठ्ठल निघाले म्हणून. असो, काही पण येऊ द्या, विठ्ठल येऊ द्यात किंवा रुक्माई येऊ द्यात, आपल्यासाठी दोघं सारखे आहेत. त्यानंतर हा होता आपला क्यूटसा आणि छोटासा बेबी शॉवर केक, जो की खूप सुंदर बनवून दिला होता, मला खूप जास्त आवडला होता. तर त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर आपण केक कटिंग केलं, ते सेलिब्रेशन केलं. आणि केक कटिंग झाल्यानंतर ऑलमोस्ट सगळा प्रोग्राम झालाच होता, कारण लेट खूप झालं होतं. त्याच्यामुळे नंतर आम्ही नंतर थोडंसं सगळे फॅमिली फोटोज वगैरे चालू झाले. आणि याच्यानंतर पुढे फक्त आपले जे सिनेमॅटिक व्हिडिओ जे घेतले होते दोघांचे कपल आणि माझे एकटीचे, तर ते तुम्हाला याच्या पुढे बघायला भेटतील. तर ते सुद्धा बघा कसे आहेत ते. तर या सगळ्या क्लिप खूप नॉर्मल टाकलेत मी. या ज्या आहेत क्लिप, तर याच तुम्हाला आत्ता बघायला मिळणार आहेत. जे सिनेमॅटिक आहे, आउटडोअर शूट आहे, किंवा याच लुकवरती खूप सुंदर असं सिनेमॅटिक केलेलं आहे आम्ही. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ घ्यावा लागणार आहे, कारण ते मी थोडंसं लेट पोस्ट करणार आहे. सिनेमॅटिक जे काढलेले आहेत ते बेबी शॉवरसाठी आउटडोअर, तर ते सुद्धा खूप सुंदर आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. तो वेट लवकरच पूर्ण होईल आणि मी ते व्हिडिओ लवकरच शूट जे केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणेल. तर आता हे सिनेमॅटिक कसं वाटलं नक्की सांगा, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आता इथून पुढं जे फोटोज पण आलेले आहेत माझे, हे पण मी सांगेल. जर तुम्हाला फोटोजसुद्धा बघायचे असतील बेबी शॉवरचे, खूप सुंदर फोटो आहेत, फॅमिली फोटो असू द्या, आमचे फोटो असू द्या. तर जर तुम्हाला बघायची इच्छा असेल किंवा तुम्हाला आवडत असतील फोटो बघायला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती पण व्लॉग बनवेल. आणि ह्या माझ्या नंदूबाई, तर आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा खूप सुंदर असं सिनेमॅटिक केलं. खूप छान सिनेमॅटिक झालं त्यांच्यासोबतसुद्धा. तर या पण क्लिप मी जास्त नाही पोस्ट केलेल्या, नॉर्मलच केलेल्या आहेत, कारण त्या नंतर येणार आहेत. तर सांगा मला नक्की कमेंटमध्ये की तुम्हाला फोटोज वगैरे बघायला आवडतील का. तर मी त्यावरती सुद्धा एक सुंदर असा आपला फोटोचा अल्बम किंवा फोटोज शेअर करून मी त्याच्यावरती एक सुंदर असा व्हिडिओ घेईल. सो
तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ पाहिले असतील, बऱ्याच जणांसोबत सिनेमॅटिक व्हिडिओ आहेत आणि सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट्स पण आणले होते, तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक कमेंट शेअर करा, भरपूर सारं प्रेम द्या आणि तुमचे असेच आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या, कारण खूप जणांच्या खूप छान छान कमेंट्स आहेत, तर ते बघून खूप छान वाटतं. आणि काही फालतू लोक असतात की त्यांना जे केलेलं आहे ते बघवत नाही, जे चांगलं चांगलं चाललं आहे ते बघू वाटत नाही, मग ते मुद्दाम काहीतरी मध्ये पांचटपणा करतात, पण त्यांना इग्नोर करणार. तुम्ही पण करा, मी पण करेल. पण कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आणि सर्वांनी सर्वांची काळजी घ्या. धन्यवाद.